Hello students. Today we all are also going to learn our unit number 2, Kakku. You know that Kakku, a fine and interesting small poem to our syllabus. कक्कू म्हणजे कोकिळा किंवा कोकिळ पक्षी. कक्कूला काय म्हणायचं? कोकिळ पक्षी. पहा, आता कक्कू या कवितेमध्ये जर समजा आपण पाहिलं तर देअर आर 5 नेम ऑफ मंथ्स हॅज बीन डिस्क्राइब्ड. या कवितेमध्ये आपल्याला लिसन, रिपीट अँड सिंग, लिसन, रिपीट अँड सिंग म्हणजे ऐका, म्हणा आणि हे जे गाणं आहेत ना, हे जे गाणं आहे हे म्हणा. म्हणजे सर पुढं म्हटल्याच्यानंतर तुम्ही म्हणा, आधी तुम्ही हे लिसन करा, ऐका, त्यानंतर रिपीट, पुन्हा पुन्हा म्हणा आणि हे गाणे गा. बरोबर आहे ना? अशा पद्धतीची इथं तुम्हाला युनिट 2 मधली ही जी काय तर पोएम आहे. द टायटल ऑफ द पोएम इज ऑल्सो द कक्कू, किंवा याला आपण कुक्कू असं जरी म्हणलं तरीसुद्धा चालतं आहे. काय स्पेलिंग दिलेली? CUCKOO. आणि याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला? गाणे म्हणायचे. गाणं हे जे काय आहे ना, गीत, ही जी काय कविता आहे ना, ही म्हणणे. त्यातील जे काय रायमिंग वर्ड्स आहेत, ज्याला आपण यमक जुळणारे शब्द असे म्हणतो, ते यमक जुळणारे शब्द आहेत कोणते ते समजून घेणे. आणि इंग्रजी महिन्याचा जो काय सराव आहे तुम्हाला, तो सराव लिहिता व वाचता येणे, इंग्रजी महिने मराठीतून लिहिता येणे, या 2-3 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला या कवितेच्या माध्यमातून पूर्ण करायच्यात. आता जर समजा या छोट्याशा कवितेकडे जर पाहिलं तर when we see this picture we may have seen that there is a small singing bird. एक कोकिळ जो काही पक्षी आहे तो त्या ट्रीच्या ब्रँचेसवर बसलेला आहे. सुंदर अशा पद्धतीचं हे जे काय तर झाड आहे. नाव कक्कू कक्कू व्हॉट डू यू डू. कक्कू कक्कू व्हॉट डू यू डू. आता जर याला तुम्ही असं जरी म्हटलं किंवा कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू तरीसुद्धा चालतं आहे, पण कक्कू हा प्रोनाऊन्सिएशन केला तरीसुद्धा चालतं. फक्त काकू काकू व्हॉट डू यू डू असं काही म्हणायचं नाही. नाव कक्कू कक्कू व्हॉट डू यू डू. इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन मे आय सिंग ऑल डे. इन जून आय चेंज माय ट्यून. इन जुलै अवे आय फ्लाय. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. पहा, तुम्ही जर याच्यामध्ये जर पाहिलं तर देअर आर 5 नेम्स ऑफ मंथ हॅज बीन डिस्क्राइब्ड in this small poem. And in the beginning of the poem, the poet tells to us about the information of a small bird, की ज्याला आपण कक्कू असं, जे कोकिळा गाणारा पक्षी या संदर्भात म्हणतो. In the beginning, the poet asks a question to the cuckoo. कक्कू कक्कू व्हॉट डू यू डू. हे कोकिळ पक्षी, तो आता काय करत आहेस? व्हॉट डू यू डू. कक्कू कक्कू व्हॉट डू यू डू. इन एप्रिल आय ओपन माय बिल. नाव फेन अ स्मॉल लिटल बर्ड. कक्कू हर्ड द क्वेश्चन ऑफ अ पोएट. शी इमिजिएट गेव द आन्सर. इन एप्रिल आय ओपन माय बिल. आता एप्रिल महिन्यामध्ये मी जी काय तर माझी चोंच उघडते, चोंच मी माझी उघडते असं त्या स्मॉल बर्डने उत्तर दिलेलं आहे. कक्कू कक्कू व्हॉट डू यू डू. इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन मे आय सिंग ऑल डे. आणि मे महिन्यामध्ये मी
दिवसभर गात असते. म्हणजे जे काय तर माझे सिंगिंग जे काय प्रोसिजर आहे हे दिवसभर चालू असतं आहे. इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन मे आय सिंग ऑल डे. इन जून आय चेंज माय ट्यून. इन जून आणि जून महिन्यामध्ये आय चेंज माय ट्यून, जो काय तर मी माझा आवाज बदलते. आय चेंज माय ट्यून इन जून और आय चेंज माय ट्यून. जून महिन्यामध्ये मी माझा जो काय तर आवाज बदलते. इन जुलै आवे आय फ्लाय. इन जुलै आवे आय फ्लाय. आणि जुलै महिन्यामध्ये मी आवे म्हणजे दूर, खूप दूर उंच अशा पद्धतीचं जे काय तर फ्लाईट घेते किंवा उंच आकाशामध्ये फ्लाईंग करते, जे काय तर उड्डाण घेते. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. इन ऑगस्ट आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तर मला माझ्या दुसऱ्या जो काय माझा राहण्याचं जे काय ठिकाण आहे तिथं मला जावं लागतं. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. पहा आता ऑगस्ट महिन्यामध्ये मला ह्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडं जावं लागतं. पहा आता अशी ही जी काही तर अत्यंत स्मॉल सुंदर अशी जी काही तर कविता आहे आणि खूपच सोपी कविता आहे की याच्यावर जे काय 25 शब्द आहेत, 25 वर्ड्स हे तुम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये कक्कू म्हणजे काय, डू म्हणजे काय, बिल म्हणजे काय, सिंग म्हणजे काय, डे म्हणजे काय, हे संपूर्ण जे काही शब्द आहेत, मे द नेम ऑफ मंथ, हे पूर्ण जे काही तर तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही जर समजा याकडं पाहिलं तर देर आर 5 नेम्स ऑफ मंथ्स हॅज बीन डिस्क्राइब्ड हिअर. ॲक्च्युअली देर आर 12 मंथ्स की ज्याला आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे 12 नेम ऑफ द मंथ हे सुद्धा तुम्हाला माहीत आहेत. आता फाइंड द रायमिंग वर्ड्स इन द पोयम. या कवितेमधले जे काय यमक जुळणारे शब्द आहेत हे यमक जुळणारे शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. आता कवितेकडे जर समजा तुम्ही पाहिलं, कक्कू कक्कू व्हॉट डू यू डू. इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन मे आय सिंग ऑल डे. इन जून आय चेंज माय ट्यून. इन जुलै अवे आय फ्लाय. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. आता जर समजा पाहिलं तुम्ही तर कक्कूच्या शेवटचा शब्द डू, एप्रिल बिल, मे डे, जून ट्यून, जुलै फ्लाय, ऑगस्ट मस्ट, हे काय तर यमक जुळणारे शब्द आहेत की ज्याला आपण रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. की याच्यामध्ये जर समजा तुम्हाला रायमिंग वर्ड्स असे विचारले किंवा मॅच द फॉलोइंगमध्ये जरी समजा तुम्हाला इकडं जर समजा एमध्ये दिलं जून, एप्रिल, मे, ऑगस्ट, तरीसुद्धा तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे जून ट्यून, एप्रिल बिल, मे डे, ऑगस्ट मस्ट. असा कोणत्याही प्रकारे जर क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नाव लिसन टू द नेम्स ऑफ मंथ्स. टिक द वन्स दॅट आर देअर इन धिस पोयम. महिन्याची नावे ऐका व कवितेत आलेल्या महिन्यांना टिक म्हणजे बरोबर अशी खूण करा. आता जर तुम्ही कवितेकडे जर पाहिलं तर तुम्हाला दिसतंय की एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट हे काय तर महिन्याचे नाव आहेत. नुसते तुमच्या नोटबुकवर हा प्रश्न लिहायचा आणि हे नावं जरी लिहिले किंवा टिक मार्क नुसते जरी लिहून केली तरी चालतं आहे. कॉपी द नेम्स ऑफ मंथ्स. राईट दीज नेम्स इन मराठी अलॉंग साईड. म्हणजे महिन्यांची जी काही नावे आहेत ते पाहून लिहा आणि हीच नावे बाजूला मराठीतून लिहा. खाली आत्ता तुम्हाला सांगितलं आहे बरोबर आहे ना. हे बाई जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 12 मंथ. हे नुसते म्हणता येऊन उपयोगाचे नाहीत तर याची स्पेलिंगसुद्धा ही आपल्याला आली पाहिजे. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन या पोएम्सवर बरेचसे छोटे छोटे प्रश्न निघू शकतात. ते मी तुम्हाला होमवर्कसाठी टाकणार आहे. तत्पूर्वी ते
जे काही प्रश्न आहेत हे तुम्हाला समजूनसुद्धा देणार आहे. आता परत एकदा कविता आता परत एकदा ऐकायची, पहा, वाचायची, म्हणजे मी जे म्हणतो ते तुम्ही ऐकायची नाव आणि ही रिसाईट करून टाकायची. रिसाईट म्हणजे पाठ करणे. पहा, लिसन, रिपीट अँड सिंग. लिसन म्हणजे ऐकणे, रिपीट म्हणजे म्हणणे, अँड सिंग म्हणजे गाणे, जसं आपण गीत गातो ना एखादं त्या पद्धतीनं. आणि रिसाईट, RECITE, रिसाईट म्हणजे पाठ करणे, पाठांतर करून टाकायचे. पहा, कक्कू कक्कू व्हॉट डू यू डू? इन एप्रिल आय ओपन माय बिल. In May, I sing all day. In June, I change my tune. In July, away I fly. In August, go go I must. पहा, अशी ही जी काय स्मॉल कविता आहे ही तुम्हाला सांगितलेली आहे. आता होमवर्कमध्ये जर समजा तुम्हाला जर काही प्रश्न दिले म्या तर ते प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला आता नीट ऐकावं लागणार. ॲक्च्युअली कवितेमध्ये ह्या काय करायचं, तुम्हाला यामधले जे काही यमक जुळणारे शब्द आहेत ते समजून घ्यायचे. हे गाणं नीट व्यवस्थित म्हणायचं आहे. इंग्रजी महिन्याचा जो काही सराव आहे, प्रॅक्टिस आहे, ती करायची व ते वाचता येणं अपेक्षित आहे. इंग्रजी महिने मराठीतूनसुद्धा लिहिता येणं आवश्यक आहे. एवढीच ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला या पेज नंबर 15वर. पहा, आता होमवर्कमध्ये जर समजा मी तुम्हाला विचारलं किंवा answer the following questions in one sentence. What is the title of the poem? What is the title of the poem? म्हणजे या कवितेचं शीर्षक काय आहे किंवा what is the name of the poem? या कवितेचं नाव काय आहे किंवा टायटल काय आहे? तर तुम्ही काय लिहिणार? कक्कू किंवा the title of the poem is कक्कू. बरोबर आहे ना. आता दुसरा प्रश्न दिला आहे तुम्हाला, हाऊ मेनी लाईन्स इन धिस पोयम? हाऊ मेनी लाईन्स इन धिस पोयम? या कवितेमध्ये किती लाईन आहेत? जर समजा तुम्ही पाहिलं तर हे बघा, हे 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12. बरोबर आहे ना. देअर आर 12 लाईन्स इन धिस पोयम. तुम्ही 12 जरी नुसतं लिहिलं तरी चालतं आहे. देअर आर 12 लाईन्स इन धिस पोयम. बरोबर आहे ना. महिन्याचे नावं जे काय आहेत ते सुद्धा किती येतं? 12. पण ते 12 महिन्याचा ह्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे का? नाही. फक्त देअर आर 5 मंथ्स डिस्क्राईब्ड इन धिस पोयम. आता जर समजा परत तुम्हाला विचारलं की व्हॉट डज द कक्कू डू इन एप्रिल? व्हॉट डज द कक्कू डू इन एप्रिल? एप्रिल महिन्यामध्ये ही कोकिळ जे काही पक्षी आहे तो काय करतो? तर इथं काय दिलेलं आहे? इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन एप्रिल आय ओपन माय बिल. म्हणजे प्रश्न जर समजा विचारला तुम्हाला व्हॉट डज द कक्कू डू इन एप्रिल, उत्तर काय लिहिणार तुम्ही? इन एप्रिल शी ओपन हर बिल किंवा इन एप्रिल आय ओपन माय बिल. म्हणजे मी माझी जे काय तर चोंच उघडते. व्हॉट डज द कक्कू चेंज इन जून? व्हॉट डज द कक्कू चेंज इन जून? जूनमध्ये ती काय बदलते? तर तुम्ही पाहिले की जूनमध्ये ती जी काय आहे ना तिची धून बदलते किंवा तिचा आवाज बदलते. म्हणजे उत्तर काय येईल? इन जून आय चेंज माय ट्यून. आय चेंज माय ट्यून. पहा, फाइंड द रायमिंग वर्ड्स इन द पोयम. फाइंड द रायमिंग वर्ड्स इन द पोयम. आता रायमिंग वर्ड्स लिहिते वेळेस तुम्ही एप्रिल, बिल, मे, डे, जून, ट्यून, जुलै, फ्लाय, ऑगस्ट, मस्ट यासारखे लिहायचे. राईट एनी 4 नेम्स ऑफ मंथ्स इन इंग्लिश. राईट एनी 4 नेम्स ऑफ मंथ इन इंग्लिश. तुम्ही कोणतेही लिहू शकतात. राईट एनी, कोणतेही 4 नावं तुम्हाला इंग्लिशचे याच्यामधले महिन्याचे तुम्हाला इंग्लिशमधून लिहायचे. इथं जरी तुम्ही लिहू शकतात एप्रिल, मे, जून, जुलै. आणि ते जर समजा नसले लिहायचे तुम्हाला, तुम्ही दुसरे लिहू शकतात. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर, कोणतेही तुम्ही लिहू शकतात. बरोबर आहे ना. समजायला की नाही. पहा, आता यानंतर जर समजा परत तुम्हाला विचारलं म्या किंवा मॅच द फॉलोइंग
रायमिंग वर्ड्स हे मेन ब्रीफ सबस्टन्स आहे. या कवितेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रायमिंग वर्ड्स कळाले पाहिजेत. मग मॅच द फॉलोइंग रायमिंग वर्ड्स, आणि त्यामध्ये ए कॉलममध्ये जर मी दिलं जून, एप्रिल, मे, ऑगस्ट, इकडं बीमध्ये दिलं डे, मस्ट, ट्यून, बिल, तर तुम्हाला ते रायमिंग वर्ड जोडता आले पाहिजे. जून ट्यून, एप्रिल बिल, मे डे, ऑगस्ट मस्ट, तिथं तुम्हाला स्पष्ट अक्षरामध्ये दिलेलं जाईल. पहा, अशा रीतीनं आणखीन जरी समजा तुम्हाला जर काही फाइंड द रायमिंग वर्ड्स जरी विचारले तरीसुद्धा तुम्हाला सांगता आलेच पाहिजेत. अशा पद्धतीचं याची जी काय तर रचना आहे की जर समजा मी तुम्हाला फाइंड द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग आणि तिथं दिलं समजा तुम्हाला मेट, MEAT, लगेच तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं मेट, लेट, त्यानंतर डे, मे, मॅक्स, टॅक्स, फीट, FIT, फीट, वीट, WIT, वीट, त्यानंतर बघा मॅन, कॅन, बरोबर आहे ना. अशा पद्धतीचे तुम्हाला रायमिंग वर्ड्स हे या कवितेमधून लिहिता यावे, ओळखता यावे, शोधता यावे. मग ते मॅच द फॉलोइंगच्या रूपाने देऊ किंवा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या पद्धतीनं देता जरी आले तरी तुम्हाला ते आले पाहिजेत. आणि होमवर्क हे जे आहे आपण देतो दादा, ते सुंदर अक्षर काढायचं आहे, पेजवर तुमचं वरी नाव लिहायचं आहे आणि सर्व प्रश्न व्यवस्थित वाचन करायचेत आधी आणि नंतर लिहायचेत आणि त्यानंतर तुम्हाला इकडे पाठवायचेत. बरोबर आहे ना. पहा, आता परत एकदा कविता तुम्हाला वाचून दाखवतो. जवळपास 3 ते 4 वेळेस कविता वाचून दाखवलेली आहे. पहा, कक्कू कक्कू what do you do? In April I open my bill. In May I sing all day. In June I change my tune. In July away I fly. In August go I must. अशा पद्धतीची जी काय तर कविता आहे. आता इथं आपल्याला थांबायचं आहे आणि आता थोडं होमवर्क्स वगैरे फास्टली टाकायचेत. द लिटल रेड हेन यानंतरचा जो काही चॅप्टर आहे स्मॉल, तो ताबडतोब तुम्हाला उद्याच शिकविला जाईल. ओके, थँक्यू.